नमस्कार. बोचणारं दान. लेखक अज्ञात. अभिवाचन अनुराधा कर्वे. एका गावात कोर्टाच्या इमारतीजवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी, त्यामुळे सोय म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं. दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची. पहिली बघावं तेव्हा आढ्याकडे नजर लावून असायची. पहिलीला गणू नावाचा जरा व्रात्य मुलगा होता आणि आता धाकटीलाही उलट्या सुरू झाल्या होत्या. लक्षणं सगळी मुलाचीच दिसत होती. मोठीच्या जीवाला घोर लागून राहिला होता. दोघी सवती असून दोघीत वाद नव्हते, कारण आपण जाणार हे जसं मोठीला माहीत होतं तसं ही जाणार हे दुसरीला माहीत होतं. रोज रात्री धाकटी मोठीच्या नाकाशी सूत नेऊन बघायची. एकदा मोठीनं धरलंच. म्हणाली, "काय हो बाई, काय करताय?" धाकटी हुशार होती. म्हणाली, "काही नाही, झोप लागली का तुम्हाला ते बघत होते." मोठी म्हणाली, "आता एकदा झोपेन ती कायमची, पण गणू जीव अडकलाय ग माझा." धाकटी माणुसकीला धरून म्हणाली, "काळजी करू नका, अगदी माझ्या मुलासारखं सांभाळेन गणूला." ती हसली. म्हणाली, "ती खात्री आहेच ग, पण तरी 2 गोष्टी सांगते तेवढ्या ऐक. नाही म्हणू नको. हे बघ, आपल्या शेजारीच कोर्टाची इमारत आहे. केवढं मोठं पटांगण, पण गणूला तिथे कधीही खेळायला पाठवू नको. घरात त्रास दिला ना तर अंगणातल्या शेवग्याला बांधून ठेव, पण कोर्टात नको पाठवू. आणि दुसरी गोष्ट, गणूला भाताची ढेकळं वाढू नकोस. दुधी भोपळ्याची भाजी त्याला अजिबात आवडत नाही, ती खायला घालू नकोस हं. इतकं माझं ऐकलंस ना तर मी आत्ताच मुक्त होईन." धाकटी बरं बरं म्हणत म्हणाली, "गुमान पडा आता." आणि खरंच ती गुमान झाली ती कायमचीच. किती नाही म्हटलं तरी ती सवतच, आणि गणू म्हणजे सवतीचा पोर. मोठीने सांगितल्याच्या विरुद्ध वागायचा तिनं सपाटाच लावला. शाळेतून आला की त्याला भाताची ढेकळं, त्यावर कालवण आणि दुधी भोपळ्याची भाजी वाढायची. तो जेवला रे जेवला की त्याला कोर्टाच्या पटांगणात खेळायला पाठवायची, आणि आपल्या मुलाला मात्र पोटाशी धरून बसायची. गण्या व्रात्य असला तरी लोभस होता. कोणी सांगितलं तर 4 गोष्टी ऐकणारा होता. आई विना पोर म्हणून तिथल्या माणसांची सहानुभूती मिळत होतीच, आणि त्यांच्याच संगतीत राहून गण्याला कोर्टाची भाषा कळायला लागली. तो कारकुनाची, टंकलेखकाची छोटी मोठी कामं करायला लागला. व्यवहार ज्ञान मिळत गेल्याने तो जास्त तल्लख झाला. ढेकळांमुळे त्यांनी किती भात खाल्ला हे सावत्र आईला कळायचंच नाही. शिवाय दुधी भोपळ्याची भाजी त्याला प्राणापेक्षा प्रिय, त्यामुळे तीही तो चांगली हादडायचा. कोर्टातल्या लोकांनी गण्याच्या मागे लागून त्याचा अभ्यास करून घेतला. तो 10वी झाला, 12वी सुद्धा झाला. मग याच लोकांनी खटपट करून त्याला कोर्टात शिपाई म्हणून लावून घेतला. मग तो पदवीधर झाला आणि कारकून झाला. मग तिथल्याच एका मुलीची सोयरीक सांगून आली, आणि सुस्वरूप सुशिक्षित मुलगी त्याची पत्नी म्हणून या घरात आली. सावत्र आईचा मुलगा मात्र आईच्या पदराआड राहून किरकिरा लाडावलेला राहिला. ना शिकला ना सवरला. सगळे म्हणायचे, सावत्र असून या बाईनं गण्याचं सगळं चांगलं केलं. धाकटीला प्रश्न पडायचा, बाईंनी सांगितल्याच्या सगळ्या गोष्टी मी उलट्या अंमलात आणल्या, तरी या मुलाचं भलं कसं झालं? कारण ही मोठीकडे सवत म्हणून पाहत होती, आणि ती गणूची आई म्हणून सांगत होती. आपण काय सांगितलं तर ही काय करेल याचा अंदाज तिला बरोबर होता. म्हणूनच लेकराची जन्माची सोय करून ती मावली गेली, आणि चांगुलपणाचं बोचणारं दान आपल्या सवतीच्या पदरात टाकून गेली.